जय हिंद मित्रो. बघा, आपण जे पोलीस भरतीचे क्लास घेणार आहे, त्यामध्ये सर्वात अगोदर तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे, की मग पोलीस भरतीमध्ये विषय कोणकोणते असतात. तर बघा, जी पोलीस भरती आहे त्यामध्ये तुमचे 4 विषय असतील. एक असतं तुमचं गणित, जो की आपण पूर्णपणे शिकणार आहे. हा गणित 25 मार्क्ससाठी येतो तुम्हाला. 25 प्रश्न असतात यामध्ये. त्याच्यानंतर आहे दुसरा बुद्धिमत्ता. बुद्धिमत्तेमध्ये सुद्धा 25 प्रश्न असतात आणि ते 25 मार्क्ससाठी असतात. आता हे जे 2 विषय आहेत, गणित आणि बुद्धिमत्ता, हे दोन्ही विषय आपण आपलं जे YouTube चॅनल आहे संतोष वावळे मास्तर म्हणून, तर त्यावर हे दोन्ही जे गणित आणि बुद्धिमत्ता हे जे 2 विषय आहेत, हे पूर्णपणे यामध्ये शिकणार आहे. तसेच त्याच्यानंतर थर्डवाला जो आहे, तो असतो तुमचा मराठी व्याकरण. आता हे मराठी व्याकरण पण तुम्हाला 25 मार्क्ससाठी या पेपरमध्ये येतं पोलीस भरतीमध्ये. आणि त्याच्यानंतर असं सामान्य ज्ञान, ते पण असं तुमच्या 25 मार्क्ससाठी. आता सामान्य ज्ञान आणि त्याच्यामध्ये असं तुमचं चालू घडामोडी, तर हे दोन्ही मिळून तुमचं 25 मार्क्सचं येतं. आता बघा, हे एकूण गुण तुमचे 25-25 जर धरले तर टोटल 100 प्रश्न असतील तुमचे आणि इथे किती मार्क आहेत? 100 मार्क्स आहे. आता 100 मार्क्सचा पेपर तुम्हाला ज्यावेळेस सोडवायचा आहे, तर त्यामध्ये गणित 25 मार्क्सचं आहे, बुद्धिमत्ता 25 मार्क्सचं आहे, मराठी व्याकरण 25 मार्क्सचं आहे, त्याच्यानंतर सामान्य ज्ञान पण 25 मार्क्सचं आहे आणि या सगळ्याला 100 प्रश्नांना सोडवण्यासाठी तुमच्याजवळ किती मिनिटं आहेत? फक्त 90 मिनिटं आहे. तर या 90 पैकी तुम्हाला 90 मिनिटामध्ये 100 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. पण तुम्ही बघू शकता महाराष्ट्राचे हे ज्यावेळेस हे पोलीस भरतीचे पेपर होतात, तर यामध्ये 100 पैकी हे 100 मार्काचा हा पेपर आणि 50 मार्क्सचा असतं तुमचं ग्राउंड. तर हे 50 आणि 100 मिळून पण 140 पर्यंत तुमची मेरिट टेस्ट लागते. तर त्यामुळे एवढं ध्यान ठेवायचं की हे जे चारीचे चारी विषय आहेत, हे तुम्हाला चांगल्या पद्धतीनं करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि त्याच्यानंतर असते मैदानी स्पर्धा, तर ती 50 मार्क्ससाठी असते. तर दोन्ही मिळून झाले 150. तर 150 पैकी तुम्हाला 130-140 मार्क्स असले तर 100% तुम्ही पोलीस होऊ शकता. आणि हा जो गणित विषय आहे, तर तुम्ही 90% प्रत्येक या महाराष्ट्राच्या याच्यामध्ये जर बघितलं असेल पोलीस भरती करणार, तर प्रत्येक मुलगा लायब्ररीमध्ये बसले त्याच्या डोक्यामध्ये एकच कधी पण घुमत असतं की यार आपल्याला गणित अवघड होतं, गणित अवघड जातं. पण मग ते गणित सोडवायचं कुठं? आता YouTubeला जर बघितले तर कुठं एखादं लेक्चर चांगलं दिसतं, 2 लेक्चर चांगले दिसतात, पण पूर्णपणे सिलेबस त्या ठिकाणी घेतलेला नसतो. आता आपल्याला तसं नाही करायचं. आपण ज्यावेळेस हा गणित आहे, तर गणिताची सुरुवात समजा कुठून करायला पाहिजे आणि कोणकोणते मेन गोष्टी त्यामध्ये करायला पाहिजे की त्या आपल्याला चांगल्या पद्धतीने समजतील आणि गणित तुम्हाला सोपं वाटायला लागेल. आता बघा, हे जे मराठी व्याकरण हे सगळेच मुलं चांगल्या पद्धतीने करतात. जनरल नॉलेजला चॅलेंज नसतं, त्याच्यामध्ये काही विचारू शकतात. त्यामुळे त्याचा तर काही भरोसाच नाही, कुठं येईल काय येईल. राहिलं गणित आणि बुद्धिमत्ता, हे 2 विषय ज्या मुलाला चांगल्या पद्धतीने आले, त्याचा 100% पोलीस होणार म्हणजे होणार. आणि 2026 मध्ये ज्यावेळेस आता हे भरती होईल, म्हणजे यावर्षीच होईल, पण 2026 पर्यंत आपल्याला टार्गेट ठेवायचे की कमीत कमी चांगल्या पद्धतीने गणित आणि बुद्धिमत्तेचा अभ्यास करून ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीच्या पेपरला बसा, तर पेपर 100% चांगल्या पद्धतीने तुमच्याकडून सॉल्व्ह झाला पाहिजे. तर जर गणित पूर्णपणे शिकायचं असेल तुम्हाला, बुद्धिमत्ता हे जर पूर्णपणे शिकायचं असेल, तर तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करणं सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. तर तुम्ही आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.